मंगलाचरण। चिदानंदैकरूपाय दीनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः। पान नंबर 16, गाथा नंबर 6। केवल दंतन नाणमय केवल सुख सहाव जिनवर वंदव भक्ती जैंपसाचिय भाव। आचार्य योगेंद्र देवीचे परमात्मा प्रकाश ग्रंथ। परमात्मा प्रकाश ग्रंथामध्ये 6 नंबर झाले, 6 नंबर झाले ना काल आपले पूर्ण होते। 7 नंबर गाथा। जे परम पुण्यंती मुनी परम समाई धरेवी परमानंद कारणिन तेन्निवी तेवी तत्वेवी। आचार्य योगेंद्र देवीची परमात्मा प्रकाश ग्रंथ। परमात्मा प्रकाश ग्रंथामध्ये पर्यार्थिक न्यायाने 13व्या 14व्या गुणस्थानाला प्राप्त झालेले ते कार्य परमात्मा आणि कारण परमात्म्याचं स्वरूप दाखवून त्यांच्या माध्यमातून जो कोणी जीव या ग्रंथाचं अध्ययन करेल, श्रवण करेल, त्या सर्व जीवाला सुद्धा त्यांच्या प्रत्येकाच्या देहरूपी देहालयामध्ये त्यांचाही कारण परमात्मा सिद्ध भगवान अरिहंत भगवंताचा जसा कारण परमात्मा अनादि अनंत शुद्ध स्वरूप आहे त्याचंही या स्वरूपामध्ये स्वरूप दाखवतात। आणि जे जे कार्य परमात्मा झाले त्यांनी आपल्या स्वतःच्या कारण परमात्म्याचा आश्रय घेऊनच कार्य परमात्मा झालेले आहे। आणि आपल्याला पर्यायामध्ये कार्य परमात्मा व्हायचं असेल तर तुम्हीही स्वतःच्या आपल्या कारण परमात्म्याचा आश्रय घेऊन सम्यक दर्शन प्राप्त करून मोक्ष मार्गस्थ होऊ शकता। आणि भावी काळामध्ये पंचपरमेष्ठीच्या पदामध्ये तुम्हीही त्या अवस्थेला प्राप्त करू शकता, हे या माध्यमातून दाखवण आहे। आता या गाथेला 7 नंबर गाथेला शीर्षक दिलेलं आहे 18 पानावरती। आगे वेद अवेद रत्नत्रय के आराधक जो आचार्य उपाध्याय साधु है उन्हें मैं नमस्कार करता हूँ, ऐसा कहता है। अरिहंत आणि सिद्ध हे कसे आहेत? अभेद रत्नत्रयाचेच आराधक आहेत। अरिहंत सिद्धामध्ये भेद रत्नत्रय आणि अभेद रत्नत्रयाची आराधना नसते। कोणामध्ये? अरिहंत आणि सिद्धामध्ये। समजतं ना मराठी? अरिहंत में सिद्धों में भेद रत्नत्रय अभेद रत्नत्रय की आराधना नहीं होती, वह अभेद रत्नत्रय की ही आराधना होती अरिहंत सिद्धों के पास। और आचार्य उपाध्याय साधु के पास भेद रत्नत्रय अभेद रत्नत्रय दोनों प्रकार की आराधक होते हैं। क्यों? भेद रत्नत्रय अभेद रत्नत्रय इस वाचक शब्द के प्रकरण के अनुसार अनेक प्रकार के अर्थ निकलते हैं। अभी वो कार्य परमात्मा अपने ही कारण परमात्मा को जानते हैं, 28 गुण पालन करने की क्रिया नहीं करते हैं, म्हणून ते कशातले अभेद रत्नत्रय स्वरूपच आहेत। आणि भेद रत्नत्रय मग त्या अरिहंत सिद्धामध्ये भेद रत्नत्रय लावायचं तर सिद्ध पर्याय आणि जीव
किंवा सिद्धाचे पूर्ण रत्नत्रय पर्याय. आणि जीवाचा भेद केला तर तिथे पण भेद रत्नत्रय आणि अभेद रत्नत्रय. एक. दुसरं भेद रत्नत्रय अभेद रत्नत्रय. 6व्या गुणस्थानवरती आचार्य उपाध्याय साधू 28 मूलगुणाचं पालन करतात, त्याला भेद रत्नत्रय म्हणायचं. आणि एक आपल्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याचं ध्यान करतात, त्याला ते अभेद रत्नत्रय आहे. 28 मूलगुण पालन करण्याचे परिणाम भेद रत्नत्रय. आत्म्याचं ध्यान अभेद रत्नत्रय. एक तिथे दाखवलं. दुसरं लगेच 4व्या 5व्या 6व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने देव गुरु शास्त्राची पूजा भक्ती वंदना दानादी क्रिया हे सगळे भेद रत्नत्रय आहे. दुसरं सांगितलं एकाच द्रव्यामध्ये श्रद्धा ज्ञान चारित्र असा गुणांचा भेद करणे, त्याला पण भेद रत्नत्रय म्हणायचं. एकाच आत्म्याच्या आधारे श्रद्धा ज्ञान चारित्र गुण आहेत, तरी प्रत्येक गुणाचा भेद करणे त्यालाही भेद रत्नत्रय म्हटलं जातं. आणि 4व्या 5व्या 7व्या गुणस्थानवरती मुनिराज स्वतःच्या स्वशुद्ध आत्म्याला जाणतात, अनुभव करतात, तेव्हा तिथे सगळ्यांची अभेद रत्नत्रय परिणती आहे. मग अभेद रत्नत्रयमध्ये तिथे श्रद्धा ज्ञान चारित्र असा गुणाचा भेद नाही, त्या गुणांच्या पर्यायाचा भेद नाही. अशा अनंत गुणांनी युक्त एक चैतन्य मात्र सत्सामान्य स्वरूप आत्म्याला जाणतात, अनुभव करतात, त्याचं नाव अभेद रत्नत्रय. म्हणजे अशा अनेक ठिकाणी भेद अभेद रत्नत्रयाचा अर्थ भिन्न भिन्न होतो. पण इथे मुख्यतः आचार्य उपाध्याय साधू यांचे श्रेणी आरूढ होत नाही तोपर्यंत भेद रत्नत्रय आणि अभेद रत्नत्रय परिणती असते. 6वं गुणस्थान भेद रत्नत्रय, 7वं गुणस्थान अभेद रत्नत्रय. आणि पुढे सगळे अभेद रत्नत्रयच आहेत, भेद रत्नत्रय नाही. पण जाणणारी ज्ञान पर्याय आणि जाणवेत येणारा शुद्ध आत्मा असा भेद केला तर तिथेही भेद रत्नत्रय घटित होतं. पण विकल्प नाही, पराकडे उपयोग नाही, म्हणून पुढे सगळं कसं आहे अभेद रत्नत्रय आहे हे सांगितलं. मग आता या ठिकाणी आणि दुसरं आचार्य उपाध्याय आणि साधू यांच्यामध्ये एक देशशुद्धी आहे, पूर्ण शुद्धी नाही. जे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र याची आंशिक शुद्धी प्रगट झालेली आहे. आंशिक शुद्धी म्हणा किंवा एक देशशुद्धी प्रगट म्हणा, दोन्हीचा अर्थ एक आहे. म्हणून इथे या दोहोंच्या मुख्यतेने भेद अभेद रत्नत्रयाची चर्चा आहे. आणि 5व्या आणि 4थ्या गुणस्थानामध्ये तिथे ध्यानाची अवस्था आणि देवपूजा गुरु आदीची स्वाध्याय अपेक्षेने भेद अभेद रत्नत्रय 4व्या 5व्यामध्ये पण आहे. आणि पहिल्या 3 गुणस्थानामध्ये रत्नत्रय नाहीच. आणि त्यांच्यामध्ये जे रत्नत्रय आहे ते रत्नत्रय कसं आहे, मिथ्या रत्नत्रयाचा सद्भाव आहे, सम्यक रत्नत्रय त्या ठिकाणी नाही. दोहार्थ. जो मुनि परम समाधि को धारण कर परमानंद के हेतु से परमात्मा को देखते हैं, उन 3 आचार्य उपाध्याय साधु को मैं नमस्कार करता हूँ. मग आता परम समाधीला धारण करतात, जे स्वतःच्या शुद्ध आत्म्यामध्ये स्थिर आहेत,
स्वतःच्या शुद्ध आत्म्याचं ध्यान करतात. म्हणून तिथे काय आहे, परमानंदाचं कारण कोण आहे, परमात्म्याला पाहतात. माझी ते परमात्म्याचा अर्थ स्वतःच्या कारण परमात्म्याचं ध्यान करतात, स्वतःच्या कारण परमात्म्याला जाणतात. म्हणून पर्यायामध्ये ते आनंदी आहेत. मग असे ते स्वतःच्या ज्ञानाच्याद्वारे स्वतःच्याच कारण परमात्म्याला जाणतात, म्हणून ते सुखी आहेत. मग त्यांच्यासारखंच मला पर्यायामध्ये सुख प्राप्त होण्यासाठी, तशी अवस्था मला प्राप्त होण्यासाठी मी त्यांनाही नमस्कार करतो. हेच आचार्य टीका, जो मुनि परम समाधि को धारण करके सम्यक ज्ञान से परमात्मा को देखते हैं. ते परमात्माचं आपला स्वतःचा कारण परमात्मा घ्यायचा एक, आणि व्यवहारण्याने ते कार्य परमात्मा आहे, ते पण दोन्ही ठिकाणी जाऊ शकतं. तिथले रागादी विकल्परहित परम समाधि से उत्पन्न हुए परम सुख के रस का अनुभव करने के लिए मग अशा त्या परम समाधीमध्ये स्थित आहेत. त्यांना नमस्कार कशासाठी केला, तर मलाही पर्यायामध्ये रागादी परिणाम आहेत, आणि त्या रागादी परिणामाने विकल्प आहेत. मग याने रहित होण्यासाठी जे परम समाधीमध्ये स्थित राहून जे सुखी आहे, तशाच प्रकारे माझी पर्यायामध्ये परिणती होण्यासाठी मी त्या आचार्य उपाध्याय साधूंना नमस्कार करतो. उन तीनों आचार्य उपाध्याय साधुओं को भी मैं नमस्कार करके परमात्मा प्रकाश का व्याख्यान करता हूँ. अशा त्या तीन परमेष्ठीला नमस्कार करून मी काय करणार आहे, परमात्मक प्रकाश ग्रंथाचं कथन करणार आहे, सांगणार आहे. ते अनुपचरित अर्थात जो उपचरित नहीं है, इसी कारण अनादि संबंध है, परंतु असद्भूत स्वसत्ता से पृथक है. 7 नंबर चार्ट समोर ठेवा तुम्हाला प्रत्येकाला, म्हणजे या शब्दातून तुम्हाला तिथे दाखवतो. कुठे आहे बघा, परंतु असद्भुत स्वसत्ता से पृथक है, ऐसे व्यवहारने से द्रव्य कर्म नो कर्म का संबंध होता है. उससे रहित और अशुद्ध निश्चय से रागादि का संबंध है. उससे तथा मति ज्ञानादि विभाग गुण के संबंध से रहित है, और नर नारकादि चतुर्गति रूप विभाग पर्याय से रहित है. ऐसा जो चिदानंद चिद्रूप एक अखंड स्वभाव शुद्ध आत्म तत्व है, वही भूतार्थ है. भूतार्थ म्हणजे खरा आणि अभूतार्थ म्हणजे खोटा. सामान्य रूपाने भूतार्थ म्हणजे खरा आणि अभूतार्थ म्हणजे खोटा. मग या ठिकाणी कुंदकुंदाने सम्यक दर्शनची प्राप्ती तुम्हाला जर पर्यायामध्ये करायची असेल, काय आहे पर्यायामध्ये सम्यक दर्शन प्राप्त मोक्ष मार्गस्थ किंवा सम्यक अतींद्रिय आनंदाला प्राप्त करायचं असेल, तर या ठिकाणी आचार्य कुंदकुंद सांगतात, कोणाचा आश्रय घेतल्यानंतर तुम्हाला पर्यायामध्ये मोक्ष मार्गाची सुरुवात होते, आणि कोणाचा आश्रय घेतल्यामुळे मोक्ष मार्गाची सुरुवात होत नाही. तर समयसारमध्ये गाथा नंबर 11 आहे. मग त्या 11 नंबर गाथेमध्ये सम्यक दर्शनाच्या प्राप्तीचा विषय कोणत्या नयाचा असला पाहिजे.
आणि सम्यक दर्शनाच्या प्राप्तीचा विषय कोणत्या नयाचा नसला पाहिजे. अस्ति आणि नास्ती दोन्ही सांगतात. मग त्या गातेत सांगितलं, व्यवहारो भूदत्तो भूदत्तो देशिदो दोषोज्जनो भूदत्तम असिदो खलु सम्मादिट्टी हवदी जीवो. मग या गातेचा आचार सांगतात, व्यवहारणे अभूतार्थ आहे. तर चार्टमध्ये पहा, पहिला ग अभिवृत्ती भूतार्थ आहे, बाकी सगळे अभूतार्थ आहेत. ग अभिवृत्ती परमशुद्ध निश्चय नाही तेवढाच भूतार्थ आहे, त्याला खाली निश्चय नाही लिहिलं आणि बाकी सगळ्याला व्यवहार नाही लिहिलं, मध्ये एक कॉलम रिकामी सोडून. मग हे सगळे घ पासून ते भेदवृत्तीपर्यंत सगळे अभूतार्थ आहेत आणि ग अभिवृत्तीच भूतार्थ आहे. एक इथे सामान्य रूपाने दोनमध्ये भूतार्थ आणि अभूतार्थामध्ये फक्त भेद केला. मग असे म्हटले आहे की जो जीव भूतार्थाचा आश्रय घेतो तो जीव निश्चयाने सम्यकदृष्टी होतो. मग निश्चयने भूतार्थाने व्यवहारणे अभूतार्थ आहे, दोन सांगितलं. मग निश्चयने जो आहे त्या निश्चयने भूतार्थामध्ये भेद होत नाहीत. तो अभेद एक रूप आहे, सामान्य आहे, नित्य आहे, अपरिणमनशील आहे. तो म्हणून एक आहे, नित्य आहे, सामान्य आहे. म्हणून तो भूतार्थ म्हणा किंवा परमशुद्ध निश्चय नाही म्हणा किंवा कारण परमात्मा म्हणा, सगळे अर्थ तिथे एक आहे. आणि घ पासून सगळे कसे व्यवहार आहेत म्हणून ते अभूतार्थ आहेत. म्हणजे याचा अर्थ काय झाला, भोजन आपल्याला शरीराला दोन हात आहेत, मग दोन्हीही हात आहेत. तर भोजनाच्या वेळेला एखादा 7-8 वर्षाचा बालक डाव्या हाताने जीव लागला, आपण काय म्हणतो, अरे उजव्या हाताने जेव. मग भोजनाच्या वेळेला तुम्हाला उजव्या हाताचा उपयोग करायचा आहे. आणि ते लहान मुलं कधी शी केलं तर उजव्या हाताने धुलं तर काय म्हणतो, डाव्या हाताने. म्हणजे हे दोन्ही हात आहेत, पण कोणत्या वेळेला कोणत्या हाताचा उपयोग कुठे करायचा हे आहे. मग इथे दोन्ही नाही, द्रव्याचेच आहेत, वस्तूचे धर्म आहेत, म्हणून ते भूतार्थच आहेत, खोटे नाहीत. निश्चय नाही पण त्याच वस्तूचा धर्म आहे आणि व्यवहार नाही पण त्याच वस्तूचा धर्म आहे. कारण निश्चय आणि व्यवहार मिळून वस्तू बनलेली आहे. मग असं असताना सुद्धा त्याचं भोजनाच्या वेळेला उजव्या हाताचाच प्रयोग करा ही असती रूपाने, आणि डाव्या हाताचा प्रयोग करू नका. शरीराच्या शुद्धीच्या वेळेला डाव्या हाताचा प्रयोग करा, उजव्या हाताचा प्रयोग करू नका. हे पहिले दोन्हीला जाणणं आवश्यक आहे. आणि कोणाचा प्रयोग कुठे करायचा आणि कुठे न करायचा ह्याचं पण ज्ञान पाहिजे. जे तेव्हा आपण काय करू शकतो, ज्याचा आश्रय घ्यायचा त्याचा आश्रय घेऊ शकतो आणि ज्याचा आश्रय घ्यायचा नाही त्याचा आश्रय घेऊ शकत नाही. इथे पहिले ग अभिवृत्ती भूतार्थ आहे, त्याच्या ध्यानाने आश्रयाने सम्यक दर्शन होतं. बाकीच्या सर्वांच्या आश्रयाने सम्यक दर्शन होत नाही, एक सांगितलं. मग अभेद उपचार जो आहे तिथे पर्याय करून द्रव्य दाखवलं. पूर्णशुद्ध पर्याय ड ठ ट आहेत ना 3, मग ड ठ ट 3 पूर्णशुद्ध पर्याय, एकदेश शुद्ध पर्याय आणि अशुद्ध पर्याय. मग पर्याय आणि द्रव्य जिथे दोन्ही मुख्य आहेत, काय लक्षात ठेवा,
पर्याय आणि द्रव्य जिथे दोन्ही मुख्य आहेत तो व्यवहार नयाचा विषय आहे, निश्चय नयाचा विषय नाही. त्यानंतर च भेदोपचार आहे. च भेदोपचार आहे, तिथे गुणभेद आहे. काय आहे? गुणभेद आहे. मिळालं का कामिनी? मध्यभागी हां च भेदोपचार दिला की नाही. तिथे श्रद्धा ज्ञान चारित्र्याचा गुणभेद केला म्हणून त्याला सद्भूत व्यवहार म्हणला किंवा त्याला भेदोपचार, म्हणजे भेद केला, एक एक गुणाचा भेद केला म्हणून तो पण व्यवहार आहे. छ भेदवृत्तीमध्ये पर्याय सांगितले, मग तिथे पूर्णशुद्ध पर्याय, एकदेशशुद्ध पर्याय, रागादी परिणाम ते पण व्यवहार आहेत. पण हे सगळे व्यवहार आहेत, व्यवहाराचे भेद आहेत, म्हणून त्याच्या आश्रयाने सम्यक दर्शन होत नाही. हे जे 11 नंबर गाथे सांगतात तेच परमात्मा प्रकाशमध्ये सांगू लागले. मग व्यवहाराने अभूतार्थ आहे आणि निश्चय भूतार्थ आहे, आणि जो जीव भूतार्थाचा आश्रय घेतो तो जीव निश्चय सम्यकदृष्टी होतो. वाक्य तयार करा तुम्ही. एक वाक्य सांगतो, अनुमान वाक्य तयार करा म्हणजे लगेच समजतं. जो जीव भूतार्थ नयाचा जो विषय आहे, कंसात निजशुद्ध आत्मद्रव्य, त्याचा आश्रय घेतो. निजशुद्ध आत्म्याचा आश्रय घेतो तो जीव निश्चय सम्यकदृष्टी होतो. आता तुम्ही काय लिहिलं सांगा मला पहिल्यांदा. जो जीव, तिच्या खालीला पक्ष, सम्यकदृष्टी होतो हे साध्य. काय आहे साध्य? काय करायचं? सम्यकदृष्टी होतो, हे झालं साध्य. आणि बाकी सगळ्याचे हेतू कारण आहे. हेतू म्हणा, लिंग म्हणा, चिन्ह म्हणा, कारण म्हणा, रिजनिंग म्हणा, समानार्थी शब्द आहे. म्हणजे काय झालं? आणि दुसरा खाली लिहा, दुसरं वाक्य आहे. दुसरं, जो जीव अभूतार्थाचा आश्रय घेतो तो जीव सम्यकदृष्टी होत नाही. अभूतार्थ का आश्रय लेता हुआ सम्यकदृष्टी नहीं होता है, और भूतार्थ का आश्रय लेता हुआ सम्यकदृष्टी होता है. मग जो जीव झाला पक्ष, निश्चय सम्यकदृष्टी होत नाही साध्य. हेतू का? अभूतार्थाचा आश्रय घेतल्यामुळे. तुम्ही आता किती लोक परत शिबिरला जाणार आहे? शिबिरला किती लोक जाणार आता परत भोपाळला? नाही असू दे, नाही जात म्हणत नाही. मध्ये खंडित झालं ना, हे प्रॉब्लेम. कसं आहे, तुम्ही प्रवचन नंतर ऐकचाल, नाही म्हणत ना मी, नाही, पण एक समोर सांगताना जो भावविशेष जो ग्रहण होतो ना, ते नुसतं मोबाईलवर बघून तेवढा भाव ग्रहण होत नाही. मी जावाला कुठे नको म्हणत नाही, पण एक पुढे नंतर संकल्प करा की आपणाला एका ठिकाणी बसून अध्ययन करायचा, शिकायचं आहे. नाही असू दे, मी अगोदर ठरलं तुमचं, आपलं नंतर तो ठीक आहे, पण याच्या पुढे एक निर्णय करा. ठीक, आता घरी अडचण आहे, पाहुणे कुठं जायचं तर तिथे जावा,
पण जेणेकरून डेली असेल तर ती कसं असतं आहे, आचार्य प्रत्येक गाथेमध्ये तुम्हाला त्या समुद्राच्या किनाऱ्यावरून समुद्राच्या मध्ये नेतात, त्या समुद्राच्या मधून तळामध्ये नेतात. मग आपण 1 दिवसाला, 2 दिवसाला, 3 दिवसाला, मग तिथे काय होत नाही. म्हणून मी आत्तापर्यंत जेवढे प्रवचन केले स्वाध्यायपणे 2-2, 3-3 वर्ष कधी एक दिवस खाडं केलं नाही. एक डोळ्याचं ऑपरेशन झालं, डॉक्टरने सांगितलं दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन करा, पण शास्त्र खंडित होतं. मग 4 वर्ष डोळ्याचं ऑपरेशन केलं नाही मी. 4 वर्षातच दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं. कारण जी एक परंपरा डेली असणारी आणि जी धारा चालते की नाही, समजा आज तुम्ही ऐकून निघून गेला, बरी तुम्ही दिवसभर काम केलं, परत इथे बसल्यानंतर ती धारा तुमची लिंक लागते. म्हणून महाराजांनी एकच सांगितलं, वक्त्याने कधीही खाडं करायचं नाही. एक श्रोत्याचं श्रोत्यानेही खाडे करू नका. म्हणजे धारा आपली काय कंटिन्यू धारा, शिरेल धारा व्हायचे, शिरे की एक दिवस बघतो, उद्या सोडतो, परत बघतो का, आदल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत बघतो का नाही. मग तिथे जसं धारावाहिक तसं इथे एक धारा पाहिजे आपल्याला, आणि त्यावेळेला आपली बुद्धी, ज्ञान, विशुद्धी आपोआप प्राप्त होते. मग इथे तेच आता ही जी सांगितलं एवढ्यात, आता त्याला इथं काय केलं, नयाच्या माध्यमातून या ठिकाणी आचार्य आता दाखवतात. काय लिहिलं, अनुपचरित जो उपचरित नाही है, काय आहे, अण म्हणजे नाही, ज्याचा उपचार केला नाही त्याचं नाव अनुपचरित सामान्य रूपाने. अनादि संबंध है, काय है, अनादि संबंध है, परंतु असद्भुत स्वसत्ता से पृथक है. काय है, उपचार नाही म्हणून अनुपचरित आहे, अनादि संबंध आहे, परंतु सत्ता पृथक नाही. ऐसे व्यवहार से द्रव्य कर्म. कुठे आलं तुमच्या 7 नंबर चार्टमध्ये आपल्या, जे तुमच्या 7 नंबर चार्टमध्ये आपल्याला ज आहे का नाही, चे अर्थभूत वर्णाचे 2 भेद केले. अर्थभूत वर्णाचे 2 भेद केले. अनुपचरित अर्थभूत विवरणे देही जीव, शरीरी जीव एक. दुसरा भेद केला उपचरित अर्थभूत विवरणे भारतीय धनवार, मेरा लडका, दंडीवाला, हे 2 भेद. आता ही अर्थभूत विवरण्याची व्याख्या काय आहे, काय अर्थभूत विवरणे कुणाला म्हणतात, असलेल्या द्रव्यामध्ये असलेल्या द्रव्यामध्ये नसलेल्या द्रव्याच्या गुणांचा आरोप करून जो नय कथन करतो, सांगतो, त्याला अनुपचरित असद्भूत विवरणे म्हणतात. असलेल्या द्रव्यामध्ये नसलेल्या द्रव्याच्या गुणाचा आरोप करून जो नय कथन करतो किंवा जाणतो, त्याला असद्भूत विवरणे म्हणतात. ही ह्याची सामान्य व्याख्या. त्याचं उदाहरण आपण घरामध्ये साखरेचा डब्बा, तुपाचा डब्बा, साखरेची भरणी, असलेल्या द्रव्यामध्ये नसलेल्या द्रव्याच्या गुणाचा आरोप करून जो कथन करतो त्यात असद्भूत विवरणे म्हणतात. ही एक सामान्य याची व्याख्या. आता असलेल्या द्रव्यामध्ये नसलेल्या द्रव्याच्या गुणाचा म्हणजे काय हे आपल्याला समजलं. कारण न समजल्याशिवाय जिनवाणी आपल्याला समजू शकत नाही. मग आता प्रदीप तुपाची भरणी, साखरेचा डब्बा, मग कुणावरती कुणाचा आरोप केला,
तुपाची भरणी आणि साखरेचा डब्बा. भरणीवरती डब्यावरती साखरेचा तुपाचा आरोप केला. मग त्या भरणीमध्ये डब्यामध्ये साखरेचे तुपाचे गुणधर्म आहेत का? नाही. पण याचा आरोप याच्यावरती केला. मग तसं भरणी किंवा डब्यामध्ये तुपाचे साखरेचे गुण नाहीत, पण या गुणांचा आरोप त्या डब्यावरती करून त्याला साखरेचा डब्बा, तुपाचा डब्बा, भरणी आधी म्हणणं जे काय ते ही एक स्थूल रूपाने त्याचं ही आहे. मग आपल्या रोजच्या जीवनामध्ये नय चालू आहेत, नय शिकायचे नाही, पण आपण त्या ठिकाणी जो वापर करतो, व्यवहार करतो, त्याला फक्त तुम्हाला लेबल लावायचं आहे. माल आपल्या कंपनीमध्येच आहे, मग ही म्हणतो आपण का तो पर्स पैशाचा पर्स आण, कुंडलाचा डब्बा आण. मग ही लोकव्यवहार आहे की नाही सगळा? मग तिथे नसल्याचा आरोप केला आहे. मग आता त्याचे दोन भेद का झाले? अनुपचारिक असद्भूत व्यवहार नाही, ला देही जीव शरीरी जीव म्हणतात. मग ते अनुपचारिकमध्ये काय घ्यायचं? अन म्हणजे नाही, अन म्हणजे नाही, उपचार केला नाही. तरी सुद्धा असद्भूत आहे. आणि दुसरं, याचा जीवाची संश्लेष संबंध आहे. ज्याचा जीवाशी संश्लेष संबंध आहे त्याला अनुपचारिक असद्भूत व्यवहार नाही म्हणायचं. तर संश्लेष घ्यायचा. एक क्षेत्राचा संबंध स्थायी द्रव्याचा आहे, म्हणून आपण तिथे विश्वचौकचे पण एक क्षेत्रावघा संबंध आहे, पाच द्रव्य एक क्षेत्रावघा संबंध आहे. म्हणून तिथे स्थूल रूपाने सांगताना कधी प्राथमिक भूमिकेमध्ये एक क्षेत्रावघा संबंध सांगावा लागला, पण तो खरा नाही. संश्लेष संबंध. तर आपण दुधामध्ये दूध आणलं, गाळून घेतलं आणि ती भरणी पाणी घेऊन दुधामध्ये आपण पाणी टाकलं, तर आता तिथे काय झालं? पाण्यात आणि दुधाचा संश्लेष संबंध. लक्षणाच्या अपेक्षेने भिन्नती नाही. मग आता त्या दुधातलं जे पाणी टाकलेलं, काल जसं माताजीने सांगितलं दुधामध्ये पाणी टाकलेलं आहे, आता ते दोन्ही एकमेक झालेले आहेत, पण त्याला अग्नीच्या द्वारे तापवल्यानंतर वेगळं होऊ शकतं, पण तसंच काढा म्हणलं तर होऊ शकत नाही. दुसरे कारण त्यांनी लिंबू पिळा, त्याच्यात फाटतं दूध आणि पाणी सगळं जे बहिरंगाच्या काही कारणाने एका ठिकाणी असताना ते बहिरंगाच्या कारणाने भिन्न होतात. म्हणून याला काढायचं शरीर कर्म, त्याला अनुपचारिक असद्भूत व्यवहार नाही म्हणायचं. आपण काढतो माझ्या पापकर्माचा उदय आहे, माझ्या पुण्यकर्माचा उदय आहे. मग कुणाचं म्हणतो आपण? माझ्या म्हणतो का कुणाचा म्हणतो? माझ्या. मग हे 8 कर्म मुख्य रूपाने पुण्य आणि पाप द्रव्य कर्म माझे म्हणणे. 8 कर्म आहेत. 8 कर्मामध्ये नामकर्म आहे. नामकर्माच्या 93 प्रकृती आहेत. त्यामध्ये 93 प्रकृतीमध्ये मनुष्यगती नामकर्माच्या उदयाने आपल्याला मनुष्य शरीर मिळालं. लहान मुलं असतात 2, 3, 4, 5 वर्षाचे, ते खेळत असतात. मग ते झुरळ्याला मारतात, मुंगीला मारतात, कधी फुलपाखराला पकडतात, त्यांना दोरी बांधून उडवतात. आपण काय म्हणतो? अरे त्या जीवाला का मारतात? मग आता तो आत्मा त्या शरीरामध्ये आहे, म्हणून ते शरीर त्या आत्म्याचंच आहे. भलेही शरीर पुद्गल वेगळं आहे, आत्मा जीव वेगळा आहे, पण दोघांचा संश्लेष संबंध झाल्यामुळे तिथे म्हणत नाही. मग कोण म्हणतं ते आत्मा मरत नाही शरीर मरतं,
तर मार म्हणतो का तिथे? त्या आत्म्याला का मारता, त्या जीवाला का मारता, जीवाला का त्रास देतात? म्हणजे ते अजीव शरीर जीवाच्या सानिध्यात आल्यानंतर सुद्धा त्याला जीव म्हटलं जातं. त्याला अजीवाच्या सानिध्यात अजीवाच्या सानिध्यात आल्यानंतर सुद्धा त्या अजीवाला सुद्धा जीव म्हटलं जातं. पाणी दुधामध्ये घातल्यानंतर पाण्याला काय म्हणतो? पाणी म्हणतो का दूध म्हणतो? बस. म्हणजे त्याच्या सानिध्यात आल्यानंतर त्याला संज्ञा प्राप्त होते, त्यारूप होत नाही. तसं अजीव शरीर ते जीव प्रवेश केला तर त्याला जीव म्हटलं जातं, अजीवाला सुद्धा. आणि कर्माच्या उदयामध्ये जीव विभारूप परिणमन करतो तेव्हा जीवाला पण अजीव म्हटलं गेलं. कर्माच्या उदयामध्ये त्याची परिणती झाल्यानंतर जी दोघांच्या संबंधामध्ये एकमेकाला काय म्हटलं तसं म्हटलं जातं. समजा आपण दूध आणलं, त्याच्यात पाणी धुवून टाकलेलं आहे, पण लक्षात नाही, परत एक ग्लास पाणी टाकलं, माहीत नाही आपल्याला. मग ज्या वेळेला आपल्याला दूध प्यायचं म्हणा, मग त्यावेळेला दूध आपण गरम करून साखर घालून घेतलं, दूध पिऊ लागलो. दूध कसं लागतं? कोण पाणचट आहे? बस. म्हणजे आहे पाणचट पाणी, पण दुधाळं म्हटलं जातं. मग पाणीचा रंग वेगळा, पण दुधाचा रंग वेगळा, पण त्यावेळेला दुधाला सुद्धा पाण्याचा रंग आला. म्हणजे असं एकमेकाचा आरोप तिथे केला जातो. म्हणून याला कळलं की ज्याचा उच्चार केला नाही, भिन्न वस्तू नाही, ज्याचा संश्लेष संबंध आहे, आपलं शरीर आणि 8 कर्म, त्याला म्हणतं असद्भूत वर्ण्याने अनुपचारित असं इथं लिहिलं त्यांनी. अनुपचारित अर्थात उपचार नाही प्रवेश ग्रंथामध्ये. अनुपचारित अर्थात जो उपचार नाही, इथे कारण अनादी संबंध आहे. उमास्वामींनी काय सांगितलं? अनादी संबंध म्हणून सूत्र लिहिलं नाही. जीवाचा कर्माशी शरीराशी केव्हापासून संबंध आहे? अनादी कालापासून संबंध आहे. म्हणून परंतु अष्टभूत म्हणा सत्ता पृथक आहे, जीव वेगळा आणि पुद्गल शरीर वेगळा आहे. ऐसे व्यवहारने से द्रव्य कर्म जे द्रव्य कर्म त्याला तर अनुपचारित अष्टभूत व्यवहारण्याने शरीर आपलं आहे, कर्म आपलं आहे, पुण्य पाप कर्माचा उदय आपला आहे, हे या नयाने सांगितलं एक. आणि मग दुसरं काय केलं? जे उपचारितमध्ये आहेत काय आहे, आता एकच आपण दुसरं पाहू. मग उपचारित काय आहे? उपचारित अष्टभूत व्यवहारणे भारतीय धनवान, मेरा लडका, दंडीवाला. मग हे दोन्ही अष्टभूत व्यवहाराचे भेद असताना सुद्धा दोघांमध्ये फरक काय आहे? कामिनीजी, तुम्ही शरीर घेऊन आला, घर सुदर्शन दिना घरातल्या वस्तू घेऊन आला का? ते कुठेही तुम्ही गेला तर तुमचं शरीर आत्म्यासंगत येणार आहे. ते संश्लेष संबंध कुठेही सोडता येत नाही. पण घर परिवार आधी आणले का? आपल्या मालकीच्या आहेत, आपली सत्ता आहे, पण आपल्या शरीराहून भिन्न आहे. त्याला म्हणायचं उपचारित. पण त्या जीवाचा आणि आपल्या जीवाचा दोन भिन्न द्रव्य आहेत. व्यवहार आहे भिन्न, त्याला अष्टभूत म्हणतात. त्याच्या अपेक्षेने ते सद्भूत आहे, त्याच्या अपेक्षेने आपण अष्टभूत राहणं, आपल्या अपेक्षेने तो भिन्न म्हणणार या अपेक्षेने. म्हणून मग इथे उपचारितमध्ये उपचारित वस्तू कुणामध्ये लावायचं? जी आपली आहे, आपल्या मालकीची आहे, आपली सत्ता आहे, आपण पैसे देऊन घेतलेले आहे, त्यालाच आपलं म्हणा. शरीर जीवाहून भिन्न, पण मूळ काय कारण आहे? आपली सत्ता, आपली मालकी, आपण पैसे देऊन घेतलेले असेल त्यालाच अनुपचारित म्हणायचं, उपचारित म्हणायचं, अन्यथा नाही. रावणाने सीतेला पळून नेलं नाही, मग रावण कुणाची म्हणतो? सीता. प्रदीप, रावण कुणाची म्हणतो? सीता.
माझी म्हणतो. रामाचे मंदिर सोडून दिलं असतं तेव्हा त्यांनी. ज्या वेळेला तो आणली तर माझी म्हणतो तो. मग आता उपचरित असतं दूत वर्णने सीता रावणाची का रामाची? उपचरित असतात दूत सीता रावणाची का रामाची? रावण का म्हणतो? हे व्यवहार उपचरित असतं दूत व्यवहार नाही भारताला. एक व्यवहार. समजा आपल्याला काही दुकान सुरू करायचं होतं आणि आपल्याला तेवढं परिस्थिती नव्हती. मग आपल्याला एका मित्रानं कोणी दुकानदाराने दुकान दिलं आपल्याला चालवायला. मग 10-15 वर्षांतर आपलं दुकान चाललं पैसे भरपूर मिळाले आणि त्या दुकानसमोरच जागा घेऊन इमारत बांधली आणि खाली 4-5 दुकानं काढले आपण. आता तो मालक काय म्हणतो आपल्याला? मालक आता तुमची बिल्डिंग झाली, तुमचे 4 दुकान झाले, आता आम्हाला आमचं दुकान द्या, घ्या तुमची चावी म्हणतो का? काय म्हणतो मग? काय देतो का 5 लाख 10 लाख रुपये? तर चावी देतो, नंतर दुसरं भाड्याने मागा नाही ना. मग काय केलं तुम्ही? उपचरित असं दूत वर्णने त्याचं दुकान आहे, तुम्ही माझं मानला, पाप कर्म बांधला, अंतराय कर्म बांधले, त्याने 1,00,000-2 लाख रुपये 5-10 लाख रुपये काहीतरी तोडतोड करून दिले तुम्हाला. त्याचं मन दुखवलं, अंतराय कर्म बांधला, भविष्यात तुम्हाला मिळणार नाही, लक्षात ठेवा. ही लोकव्यवहारसुद्धा हे नाही सर्व ते नैनाभावी आहेत ना. नैनाभावीचे सासऱ्याचं दुकान होतं. मग ते मातांनी सांगितलं दुकान द्या. ते माताच्या सासऱ्याने लगेच चावी देऊन टाकली त्यांना, एक पैसासुद्धा घेतला नाही. भले अभ्यास नाही तरी तिथे काय झालं देऊन टाक. आम्ही म्हणतो 10 लाख देतो का 5 लाख 2 लाख? बाजारपेठेत दुकान आहे, पाप बांधला. म्हणजे तुम्ही उपचरित असतं दूत रण्याचा लोभ करून पाप बांधून त्याच्याकडून कष्ट देऊन पैसे घेतले तर अंतराय बांधला तर तुम्हाला भविष्यकाळात भोगावं लागणार आहे. हे सगळे नाही कामासाठी आहेत, नुसते शिकण्यासाठी नाही, रोजच्या जीवनामध्ये. उपचरित असतं दूत व्याळण्याने आपल्या शरीराला लागतं ते अन्न खावा. अनुपचरित असतं दूत व्याळण्याने शरीर व्यवस्थिशीर राहतं आणि एकदेश शुद्ध निश्चयामध्ये एकदेश शुद्ध परिणाम प्राप्त होऊ शकतात. मग हे सगळे नय एकमेकाला पूरक आहेत. नय जाणतो पण नयाचा जर उपयोग बराबर करत नसेल, का सांगितलं? एखाद्याला गोड आवडतं, कोणाला तिखट आवडतं. मग ज्याला गोड शरीराला पाहिजे त्याला गोडच द्या, तिखट देऊ नका. जे एक सामान्य रूपाने ज्याला तिखट पाहिजे त्याला तिखट द्या, गोड देऊ नका जास्त. मग शरीराच्या प्रतिकूल दिलेलं अन्न विष तयार करतं तुम्हाला. तुम्हाला गोडीची आवश्यकता तर तुम्ही तिखट खाऊ लागला, तिखटाची तर जास्त तुम्ही गोड खाऊ लागला तर विष होतं. मग जेव्हाही उपचरित असद्भूत रण्याने वस्तू विरुद्ध वापरली तर अनुपचरित असद्भूत प्रकृती बिघडते आणि मग तिथे तुम्हाला की अशुद्ध निश्चयाने म्हणजे डमध्ये परिणाम चिडचिडे होतात, रागद्वेष परिणाम होतात. पण हे सगळे नाही बॅलन्स शोधण्यासाठी आहेत. म्हणून मग तिथे काय झालं? हे शरीर घेतलं द्रव्य कर्म व्यवहार इथंपर्यंत काय झालं? शरीर सांगितलं. नो कर्म का संबंध होता आहे उससे रहित. आता हे जे उपचरित असद्भूत व्यवहार आहे की नाही 7 नंबर चार्टमध्ये जो उपचरित असद्भूत व्यवहार आहे की नाही, याला नो कर्म म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? नो कर्म. मग नो कर्माचं नो कर्म काय म्हटलं जातं? नो कर्माचं नो कर्म. शरीराला आपल्या नो कर्म म्हणतात. नो कर्माचे 3 प्रकारे अर्थ होतात. नो म्हणजे ईशत किंचित कर्म, ज्या क्रियाच्याद्वारे किंचित कर्म बांधले जाते त्याला पण नो कर्म म्हणतात. नो कशामध्ये? नो कर्म आहे. हास्यरथी आरती शोभय जुगुप्सा. आणि नो म्हणजे आपल्या शरीराला नो चालत 9. आपल्या शरीराला 9 द्वार आहेत. मग त्या 9 द्वारापैकी किती द्वार कोणत्या ठिकाणी आहेत?
9 द्वारापैकी किती द्वार कोणत्या ठिकाणी आहेत? 7 द्वार तर इथेच आहेत. मग आचार्य म्हणतात, हे कवी, ज्या स्त्रीच्या मुखावरती 9 द्वार आहेत, मला त्याची स्तुती करतो म्हणतात. की ते 9 द्वार ज्या ठिकाणी आहेत, घन मळ वाहतो, त्याची स्तुती करतो. तर काय सांगायचं म्हणजे कवी. मग हे 9 द्वार आहेत, 9 द्वारातून क्रिया होतं म्हणून या शरीराला 9 कर्म शरीर म्हटलं. हे 9 कर्म, या 9 कर्माचं स्त्री कुटुंब परिवार धन धान्य संपत्ती जी आहे त्याला 9 कर्माचा संबंध म्हणतात. ते 9 कर्म कोणाला तर उपचरित अर्थभूत राहणारा तिथे संबंध होतो. मग याच्याने रहित जे कसे आहेत, अनुपचरित अर्थभूत रहने रहित, उपचरित अर्थभूत रहित और अशुद्ध निश्चय नैसे रागादि का संबंध है. मग अशुद्ध निश्चय काय आहे? रागादीचा संबंध आहे. मग कोणता नाही घ्यायचा इथे? ड ठ ट मधला कोणता घ्यायचा? ट घ्यायचा. कोणता घ्यायचा? ट. चंदन बाबी तुम्ही काय सांगणार? कोणता घ्यायचा? ट. मी त्याने काय दिलं त्याने बघा. अच्छा नहीं, 9 कर्म का संबंध होता है, द्रव्य कर्म 9 कर्म का संबंध होता है, उससे रहित और निश्चय से रागादि. राग लिहिलं का फक्त? राग लिहिलं का दी लिहिला? रागादि लिहिलं की नाही का फक्त राग लिहिला? विजय पुस्तकात काय लिहिलं आहे? रागादि लिहिलं का राग लिहिलं फक्त? मग आता रागादि म्हणजे कुणाला घ्यायचं? ड ठ ट तिन्ही घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे? ड ठ तिन्ही घ्यायचं आहे, फक्त ड घ्यायचं नाही. आधीचं पोट लय मोठं असतं. जे तुमचे क्रोधादी परिणामाचे परिणाम एकदे शुद्धी आणि पूर्ण शुद्धी याने रहित आहे. फक्त क्रोधादी कशाने घेऊ नका. हे ड ठ आणि ट आदी शब्दामध्ये ड आणि ठ दोघाला घ्यायचं आहे. म्हणजे काय झालं? हे प्रमाण वाक्य आहे. प्रमाण वाक्याचे ग अभेद वृत्ती आणि घ अभेद उच्चार आहे. घ अभेद उच्चाराचे अशुद्ध निश्चय आणि अर्थभूत वर्णे आहे. मग या अशुद्ध प्रमाण वाक्यातील अभेद उच्चाराच्या अशुद्ध निश्चयाचे 3 भाग, अर्थभूत वर्णाचे 2 भेद, हे अनुपचरित लवणाचं द्रव्यकर्म, उपचरित लवणाचं 9 कर्म आणि लवणाचं भावकर्म, या तिन्हीने रहित ग अभेद वृत्ती आहे. हे सगळे शब्दामध्ये सगळे नय येते ते. या एकेका वाक्यातून ते नय तुम्हाला काढावं लागते. मग त्याचं याने रहित एक सांगितलं. और नर नारकादी चतुर्थ विभाग पर्याय से रहित. मग नर नारकादी नर मनुष्य तिरेंचे देव नारकी. नर नारकादी. आता नर नारकादी म्हणजे कोण घ्यायचं? नर नारकादीमध्ये कोणाला घेणार? तिथं पण दी शब्द आला. मनुष्य तिर्यंचे देव आणि नारकी. तर मनुष्य नारकी तिर्यंचे देव आणि सिद्ध पण घ्यायचा तिथे. सिद्ध पण काय आहे? पर्याय आहे, त्याला पण रहित आहे. आता मी 4 गती सोडल्याने मी सिद्ध पर्याय घेतो म्हणलं तर मग तिथे दी शब्दामध्ये सुद्धा मनुष्य तिर्यंचे देव नारकी आणि सिद्ध या पर्यायाने रहित आहे. आदी शब्दामध्ये तिथं काढायचं आहे. म्हणजे 4 गतीने जसा रहित आहे तसं सिद्ध पर्यायाने सुद्धा मी रहित आहे. भलेही ती सिद्ध पर्याय स्वभावरूप आहे, पण संसार अवस्थेमध्ये सिद्ध पर्याय नव्हती. साधी अनंत आहे. एकदा सिद्ध झाले तर अनंत कालात राहतात म्हणून साधी अनंत आहे.
पण सिद्ध पर्याय एक समयानंतर दुसऱ्या समयात पहिली सिद्ध पर्याय नष्ट होते, दुसरी उत्पन्न होते. म्हणून चार गती आणि सिद्ध पर्याय याने रहित आहे. कोण ग अभिवृत्ती परमशुद्ध निश्चयण्याचा विषय. मग याने रहित ऐसा जो चिदानंद चिद्रूप एक अखंड स्वभाव शुद्ध आत्मा वही भूतार्थ है. जे ग अभिवृत्ती परमशुद्ध निश्चयने हाच भूतार्थ आहे आणि बाकीचे घचे अशुद्ध निश्चयने आणि अतद्भूत वरणे हे सगळे अभूतार्थ आहेत. जी तो जीवाचा शाश्वत स्वभाव नाही, म्हणून तो आश्रय करण्यासाठी उपयोगी नाही, ध्यान करण्यासाठी उपयोगी नाही, सम्यक दर्शन प्राप्तीसाठी उपयोगी नाही. हे शब्दातून नाही काढावं लागतील तुम्हाला. म्हणून ते जन्म काही महाराज लोक म्हणतात नाही प्रदीप समयसार वाचू नका, समयसार ऐकू नका. एक अपेक्षेने त्यांचं म्हणणं बराबर आहे. कारण समयसार केव्हा वाचायचं आहे? नय चक्र ग्रंथाचं अध्ययन झाल्यानंतर समयसार वाचायचं आहे. कारण त्या आचार्यांच्या गाथेमध्ये शब्दामध्ये नय आहे. त्यांच्या भूतार्थाच्या आचरणे सम्यदृष्टी येतो आणि अभूतार्थाच्या आचरणे सम्यदृष्टी होत नाही, एवढं सांगितलं. आता त्या भूतार्थ आणि अभूतार्थामध्ये सगळा खालचा चार्ट त्याच्यामध्ये सगळं आहे. हे तुम्हाला माहीतच नाही तर तुम्ही काय सांगणार? म्हणून एक अपेक्षेने पहिले प्रवेशिका, द्रव्यसंग्रह, परमात्मा प्रकाश, प्रवचनसार आणि तुमचं काय असे ग्रंथ, मग नियमसार, समयसार, मग नय चक्र वाचून मग समयसार वाचा. हे क्रम आहे. तुम्हीच वाचणार, ऐकण्यासाठी कुणाकडून काही ऐका, पण तुम्हाला वाचायचं तर असं क्रमानं नय समजून मग समयसारला जावं. मग समयसारच्या 3 गाथेमधून नय चक्र निघाला सगळा. मग नय माहीत नसल्यामुळे कोण कुठेही काही सांगू लागला तर मग तिथे चालणार नाही. म्हणून हे कसं मग अशाने रहित कोण आहे? ग अभिवृत्ती परमशुद्ध निश्चयनाने हा माझा स्वतःचा शुद्ध आत्मा आहे. तोच कसा आहे? भूतार्थ आहे. तोच ध्यानासाठी उपयोगी आहे, तोच आश्रय करण्यासाठी उपयोगी आहे, बाकी अभूतार्थ नाहीत. मग याचा अर्थ अशुद्ध निश्चयनाचा ड ठ ट आणि अनुपचारेचे ढ आणि त हे सर्वथा माझे नाहीत असं नाही. व्यवहारण्याने हे आत्ता माझ्यापाशी आहेत. शरीर माझ्यापाशी आहे, कुटुंब परिवार आहे, रागद्वेषादी परिणाम ट आहे, एकदेश शुद्धी आहे. हे पर्यार्थी ज्ञाने माझ्या आत्म्यामध्ये माझ्यामध्ये आत्ता आहेत. माझंच परिणमन आहे, पण ते शाश्वत नाही, म्हणून अभूतार्थ. पण व्यवहारण्याच्या ठिकाणी भूतार्थ आहे. तो सर्वथा अभूतार्थ नाही. घर माझं नाही. एखादा दादा आला गुंड, घर खाली करून दे म्हणतो, देताव का नाही? का तर माझं ना तर सोडून द्या की. मग रावणाला रावणाने सीतेला पळवून नंतर सगळी सांगोपान सगळं केलं, तुझी लंका नको, काय नको आम्हाला, आमची सीता परत दे. मग तो देत नाही म्हटल्यानंतर 4थ्या गुणस्थानामध्ये 4 प्रकारच्या हिंसेमध्ये संकल्पी हिंसा तुम्हाला सोडायच्या आहेत. 3 हिंसा यथाशक्ती तुमच्याकडून होणार आहेत. करायचे नाही, होणार आहेत, होतात. मग त्यामध्ये सीतेला पळून नेलं तर आणण्यासाठी विरोधी हिंसा आहे. ती विरोधी हिंसा गृहस्थीला माप आहे. असा विरोध केल्यानंतर, नसताना विरोध केला तर आपली मुलगी चालली, पत्नी चालली, कोण एखादा मनुष्य बाहेर त्याला चिडू लागला, दोंडा मारू लागला, नाही काय नाही, त्याचं पाप कर्माचं उद्या माझा त्याचा काय संबंध नाही, सोडून द्या. मग तिथे आपण रक्षण करतो का नाही? कारण त्या नयाने ते तुमची कन्या, पत्नी जे कोणी आहे ते सगळे आहेत. नाही इतर दुसऱ्या देवाचं करता नाही,
प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे, त्याच्या पुण्य पाप कर्माचं उदय आहे, मी कुणाला करत नाही. तुम्ही सांगता सकाळी करता कर्म अधिकारबद्दल. ते प्रत्येक वेळेला अभिप्राय गाथा प्रकरण बघून तिथे कथन करा. मग तसं इथे मग शाईक सम्य दृष्टी राम तद्भव मोक्षगामी. किती सैन्य मारले, पंचेंद्रियाला मारले माणसाला, तिऱ्यांचे तर सोडून द्या. मग एवढे पंचेंद्रिय क्षायिक समेदृष्टी तद्भव मोक्षगामी जीव इथल्या एवढ्या जीवाला मारतो तरी पाप नाही लागत त्याला. पाप नाही, कारण विरोध करणार. आपली पत्नीला फेरे मारताना 7 फेऱ्यामध्ये संरक्षण करेल हे वचन दिले होते, म्हणून त्या वचनाचं पालन करायला पाहिजे. नाही करता कर्म एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं करता नाही. सीतेचा माझ्या आधी अत्यंत अभाव आहे, तिच्या कर्माचा उदय त्याच्यामध्ये माझ्यामध्ये माझा आहे, चालत नाही. हे म्हणजे नया भास म्हणतात. तुम्हाला नाही समजत नाही तर चला बाकी चर्चा नाही. का त्याला त्यांनी काय लिहिलं, नर नारका विविध पर्यायाचे रहित. मग त्रिकालवरती शुद्ध स्वभाव आणि सिद्ध पर्याय साधी शांत आहे का अनादी अनंत आहे. तर जो अनादी अनंत व त्रिकालवरती शुद्ध आहे की नाही, आणि पर्याय साधी शांत किंवा साधी अनंत शुद्ध, त्याच्या अपेक्षेने यालासुद्धा पर्याय क्षणिक म्हणून त्याला विभावामध्ये टाकला. विभावाचा क्रोधादी सारखंही विभाव नाही. हाँ, उनका कहना सिद्ध जो प्रवचन सार है ना 114 नंबर गाथा अपन काल पाहिला होता, उसकी टीका में लिखा आता है महाराज ने मनुष्य तेरे नेव नरक गति आणि सिद्ध पर्याय, हे चारों भी क्या है, पर्याय है. सिद्ध पर्याय तो स्वभाव पर्याय और ये 4 प्रभाव पर्याय. स्वभाव पर्याय तो भी साधी अनंत है कि नहीं, शादी और कारण परमात्मा अनादि उसकी अपेक्षा स्वभाव नहीं है. भले स्वभाव को लक्ष्य करके स्वभाव शुद्ध पर्याय उत्पन्न हुई है, लेकिन ये अनादि अनंत और ये साधी शांत है. तो कौन बना है सबसे, तो कारण परमात्मा. लेकिन ये परिचय निमित्त से होती है, विभाव उपर्ण करती है, और परिचय निमित्त से होती 4 गति, इसलिए वो विभाव पर्याय है. लेकिन जो स्वभाव के आश्रय से वो स्वभाव पर्याय है. हाँ, उसको भी परम शुद्ध निश्चय नहीं की अपेक्षा उसको भी विवाह में डाला जाता है. किसकी अपेक्षा से, लेकिन यहाँ तो नर नार आदि में 4 गति की आई. दी आदि शब्द है कि नहीं, आदि में 4 आई नहीं उसमें ये सब लेना है सिद्ध पर्याय. तो प्रवचन सर के 14 नंबर गाथा में जैसे नाय के अमृतचरण ले लिया है वहाँ. आदि शब्द में सिद्ध पर्याय को भी लिया है, वो भी पर्याय होने से उसको भी आदि में उसको भी विवाह में डालना है. भले स्वभाव को लक्ष्य करके शुद्ध उत्पन्न हुई है, शुद्ध है, लेकिन साधी शांत है, इस अपेक्षा से उसको भी विवाह में डाला जाता. अध्यात्म की अपेक्षा से और आगम की अपेक्षा से 4 गति को विवाह लिया जाएगा और सिद्ध पर्याय को स्वभाव लिया जाएगा. विभाव पर्याय का लक्षण घटक तो नहीं होगा. प्रवचन सार की दाखा देखेंगे अपन. लेकिन परिणाम में भाव है ना. हाँ